नमस्कार मित्रांनो आपल्याकडे येणाऱ्या काही दिवसामध्ये ना आषाढी एकादशी आहे। तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे। त्या निमित्तानं प्रत्येकाच्या घरामध्ये ना काही फराळाचे पदार्थ वगैरे केले जातात। त्यामुळेच मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एकदम खास अशी रेसिपी घेऊन आलेलो आहे, जी की एकदम टेस्टी, एकदम मस्त आणि एकदम भन्नाट अशी आहे आणि बनवायला पण एकदम साधी सोपी आहे। त्या रेसिपीचं नाव आहे उपासाची कचोरी। आता ही उपासाची कचोरी ना दोन प्रकारे बनवली जाते, म्हणजे उपासासाठी एक बनवली जाते आणि जे उपवास करत नाहीत पण खाण्याचे शौकीन जे आहेत ना त्यांच्यासाठी पण बनवली जाते। आता या कचोरीमध्ये ना थोडेसे जास्तीचे पदार्थ टाकले जातात, म्हणजे चव एकदम छान यावी आणि एकदम मस्त बनावी म्हणून। त्यासाठी मी काय करणार आहे, रेसिपी बनवत असताना ना उपवासासाठी जे पदार्थ टाकले जात नाहीत ना ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत लक्षपूर्वक बघा, म्हणजे उपवासासाठी पण करता येईल आणि जे उपवास करत नाहीत त्यांच्यासाठी पण बनवता येईल। चला तर मग बोलण्यामध्ये जास्तीचा वेळ न घालवता फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। तर मित्रांनो, उपवासाची कचोरी बनवण्यासाठी ना सगळ्यात आधी एका ताटामध्ये ना 2 ते 3 मीडियम साईजचे बटाटे मी शिजवून घेतलेले आहेत, ते मी इथं घेतोय। आता हे जे बटाटे आहेत ना चांगले आपल्याला स्मॅश करून घ्यायचे, म्हणजे बटाटा चांगला फोडून घ्यायचा आपल्याला। यामध्ये बटाट्याच्या गाठी वगैरे राहिल्या नाही पाहिजेत। हाताने जर फोडाल ना त्यामध्ये थोड्याशा गाठी राहण्याची शक्यता असते, त्यामुळे अशा पद्धतीने स्मॅशरनी जर फोडून जर घेतलात ना तर एकदम चांगल्या प्रकारे बटाटा आपला फोडून तयार होतो। अशा प्रकारचा स्मॅशर तुमच्याकडे जर नसेल ना तर मोठी वाटी वगैरे घ्यायची किंवा ग्लास वगैरे घ्यायचा, त्याच्या बुडाने अशा पद्धतीने तुम्ही हे फोडून घेऊ शकता बटाटा। तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय शिजवलेला बटाटा जो आहे ना चांगल्या प्रकारे फोडून घेतलेले आहे, एकदम मऊदार असं फोडून घेतलेले तुम्ही इथं बघू शकताय। आता मी यामध्ये अगदी थोडेसे जिरे टाकून घेतोय। जिरे उपवासाला काही जण खात नाहीत, जर खात नसाल तर टाकू नका। आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय। जर तुम्ही उपवास करत असाल ना तर त्यामध्ये सेंदे लोण टाकून घेऊ शकता, म्हणजे सेंदे मीठ टाकून घेऊ शकता। आता हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचंय आणि चपातीला जसं आपण पीठ मळून घेतो ना सेम तसंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय। साबुदाण्याचं पीठ आहे ना ते तुम्ही घरामध्ये पण तयार करून घेऊ शकता। मी घरामध्येच मिक्सरमध्ये तयार करून घेतलेलं होतं। सगळ्यात आधी काय करायचं, साबुदाणा जो आहे ना तव्यामध्ये किंवा कढईमध्ये थोडासा भाजून घ्यायचा, म्हणजे जेव्हा साबुदाणा एकदम पांढरा फटफटीत पडतो ना तेव्हा गॅस बंद करून तो साबुदाणा थंड करून घ्यायचा आणि त्यानंतर ना मिक्सरला लावून एकदम बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची, म्हणजे पीठ तयार करून घ्यायचं। तर अशा पद्धतीने तुम्ही ना घरच्या घरी एकदम मस्तपैकी साबुदाण्याचं पीठ तयार करून यामध्ये वापरू शकता। तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय कचोरीच्या वरच्या आवरणासाठी लागणारं जे पीठ आहे ना चांगल्या प्रकारे मी मळून घेतलेलं आहे। जसं आपण रेग्युलर चपातीसाठी पीठ मळून घेतो ना त्याच प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारे मी पीठ मळून घेतलेले बघा। आता या पिठावरती मी झाकण लावून घेतो आणि दुसरीकडे सारण तयार करायला चालू करूया। आता मित्रांनो, कचोरीच्या सारणासाठी ना मी इथं 2 वाटी एकदम फ्रेश वालं ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे। हा बघा, पहिली वाटी टाकलेली आहे, आता दुसरी वाटी। आता या ओल्या नारळाच्या किसामध्ये ना थोडासा बटाटा किसून टाकायचा आहे। मी इथे एक मीडियम साईजचा अर्धा बटाटा घेतलेला आहे, तो चांगल्या प्रकारे यामध्ये किसून घेतो। या उकडलेल्या बटाट्यामुळे सारणाला एकदम छान अशी टेस्ट पण येते आणि त्याचबरोबर जेव्हा आपण याचे छोटे छोटे बॉल तयार करून घेऊ ना तेव्हा चांगल्या प्रकारे आपल्याला ते बॉल जे आहे ना चांगल्या प्रकारे आपल्याला बनवता येईल। आता मी यामध्ये 1 ते 2 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा आणि त्याचबरोबर आल्याची पेस्ट टाकून घ्यायची। जर तुम्ही उपवास करत असाल तर यामध्ये आलं टाकायची काही गरज नाही आहे, आलं टाकू नका। आता मी यामध्ये थोडेसे मनुके टाकून घेतोय आणि त्याचबरोबर काजू यामध्ये टाकून घेतोय। आता मी या सारणामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतोय। आता मी यामध्ये कोथिंबीर टाकून घेतोय चवीपुरतं, अगदी थोडंसं यामध्ये टाकून घ्यायचंय। जर तुम्ही उपवास करत असाल तर टाकू नका। आता सगळ्यात शेवटी यामध्ये थोडेसे भाजलेले शेंगदाणे टाकून घेतोय। शेंगदाणेवरची साल आहे ना ती काढून घेतलेली आहे। आता हे सगळं सारण जे आहे ना चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचंय, चांगलं एकजीव झालं पाहिजे। तर हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला हे सारण जे आहे ना चांगलं मिक्स करून घ्यायचंय। मगाशी जो आपण उकडलेला बटाटा यामध्ये टाकला ना तो ह्याच्यामुळे टाकला। हे बघा, अशा पद्धतीने जेव्हा आपण याचे लाडू वळून घेऊ ना तेव्हा चांगल्या प्रकारे लाडू वळता येतात बघा। बटाटा जर यामध्ये टाकला नसताना अशा प्रकारे गोल आकार आला नसता। आता मित्रांनो, या कचोरीच्या सारणाचे आपल्याला छोटे छोटे बॉल तयार करून घ्यायचे। हे बघा, अशा पद्धतीने बॉल आपल्याला तयार करून घ्यायचे। एक समान असे लाडू आपल्याला तयार करून घ्यायचे। आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ना जे लोक उपवास करतात ते लोक यामध्ये ना आलं, जिरा आणि कोथिंबीर वगैरे न टाकता जरी केलात ना तरी एकदम मस्त टेस्ट येते।
तर मित्रांनो, आता आपण कचोरी तयार करायला घेऊयात. सगळ्यात आधी काय करायचंय, थोडासा पीठ घ्यायचंय. हे बघा, अशा प्रकारे पीठ घ्यायचंय. हाताला जर पीठ चिटकत असेल ना, तर त्यावरती थोडंसं पाणी लावून घ्यायचंय. हे बघा, अशा पद्धतीने छोटीशी चपाती सारखी आपण तयार करून घेतलेली आहे हाताच्या तळव्यामध्ये. आता सारणाचा एक बॉल घ्यायचा, यामध्ये ठेवायचा आणि याला सगळीकडून हे लावून घ्यायचं पीठ. कुठेही याला चिरा वगैरे नाही पडल्या पाहिजेत, अशा पद्धतीने लावून घ्यायचंय. जेव्हा कचोरी सगळीकडून चांगल्या प्रकारे सील करून झालं ना, त्यानंतर ना हातामध्ये थोडासा साबुदाण्याचं पीठ घ्यायचं आहे आणि यावरती पण थोडंसं टाकून घेतलं तरी चालेल. आणि हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आणि त्या पिठामध्ये लोळवून घ्यायचा. म्हणजे कचोरीवरती साबुदाण्याचं पीठ लावून घ्यायचं सगळं चांगल्या प्रकारे. अशा पद्धतीने एकदम मस्तपैकी सुंदर असा गोलाकार कचोरी आपला रेडी झाली की नाही, एकदम मस्तपैकी कचोरी आपली. तर अशाच पद्धतीने बाकीच्या पण कचोऱ्या तयार करून घ्यायच्या. आता मित्रांनो, मी कढईमध्ये तेल घेतलेले. या तेलामध्ये आपल्याला कचोरी तळून घ्यायचे. गॅस चालू करून घेतो आणि तेल जे आहे ना, मीडियम आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तेल जे आहे ना, मीडियमच गरम झालं पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त गरम करून घेऊ नका. कारण कचोरी जी आहे ना, आतून कच्ची राहते आणि वरून पटकन तळून जाते आणि कलर येतो त्याला. त्यामुळे मीडियमच ठेवायचं आहे तेल आपल्याला. तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय तेल जे आहे ना, मीडियम गरम झालेलं आहे. आता या तेलामध्ये आपण कचोरी टाकून घेऊया आणि मस्तपैकी सोनेरी कलर येईपर्यंत तळून घेऊया. कचोरी टाकल्याबरोबर ना असं थोडंसं त्यांना हलवा, म्हणजे खाली चिटकणार नाही आणि कचोरी करपणार नाही. आणि अगदी हळुवारपणे आपल्याला या कचोरीला असं हलवायचं आहे आणि सगळीकडून चांगल्या प्रकारे सोनेरी कलर येईपर्यंत ना तळून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय उपवासाची कचोरी एकदम मस्तपैकी तळून रेडी झालेली आहे. वरून छान असा गोल्डन असा कलर आलेला आहे, एकदम सोनेरी कलर आलेला आहे आणि वरून छान कुरकुरीत पण झालेले आहेत. या अशा पद्धतीने बाकीचे पण जे कचोरी आहेत ना, ते चांगल्या प्रकारे तळून घ्यायचे आपल्याला. आता मित्रांनो, उपवासाच्या कचोरीसाठी ना एकदम मस्तपैकी आणि छानपैकी चटणी तयार करून घेऊयात. त्यासाठी एका मिक्सरच्या जारमध्ये ना मी थोडासा म्हणजे 1 वाटी दही घेतोय. आता या दह्याबरोबर ना थोडेसे भाजलेले शेंगदाणे यामध्ये टाकून घेतोय, म्हणजे पाव वाटी. त्याचबरोबर 2 हिरवी मिरची, थोडासा जिरा, यामध्ये थोडंसं कोथिंबीर मी टाकून घेतोय. जर तुम्ही उपवास करत असाल तर हे कोथिंबीर टाकू नका. आणि त्याचबरोबर मित्रांनो, यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. आता झाकण बंद करून घेतो आणि एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेतो. तर हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीने मी चटणी जी आहे ना मिक्सरला लावून एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. बघा, झाली की नाही एकदम मस्तपैकी. चवीला पण एकदम मस्त झालेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही उपवासाच्या कचोरी बरोबर चटणी तयार करून मस्तपैकी एन्जॉय करू शकता. टेस्टला एकदम अप्रतिम अशी झालेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता एकदम मस्त टेस्टी आणि चमचमीत अशी उपवासाची कचोरी रेडी झालेली आहे. जर तुम्ही ही कचोरी खास उपवासासाठी जर बनवत असाल ना, तर यामध्ये कोथिंबीर, आलं आणि जिरा न टाकता जर केलात ना, तर ही कचोरी एकदम टेस्टी बनते आणि एकदम झक्कास अशी बनते. मग काय मित्रांनो, कशी झालीत उपवासाची कचोरी? एकदम मस्त झालीत की नाही? टेस्टला एकदम अप्रतिम झालेले आहे आणि यामध्ये जी चटणी बनवली ना, ती पण एकदम मस्त झालेली आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो, रेसिपी चालू असताना मी तुम्हाला सांगितलेलं आहे की उपवासासाठी जर तुम्ही बनवत असाल ना, तर त्यामध्ये कोणत्या गोष्टी टाकायच्या नाही आहेत आणि बिना उपवासासाठी जे बनवतात ना, त्यासाठी कोणत्या गोष्टी यामध्ये टाकायला पाहिजे. तर या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्ही पण तुमच्या घरी ना एकदम मस्तपैकी टेस्टी अशी एकदम छान कुरकुरीत अशी उपवासाची कचोरी या येणाऱ्या एकादशीसाठी ना नक्की बनवा आणि मस्तपैकी एन्जॉय करा. चला तर मग जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि त्याचबरोबर ज्या रेसिपीज तुम्हाला आवडतात त्या इतरांच्या बरोबर शेअर करायला पण विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.